नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आणि मी आपला यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. मित्रांनो, आज आपण पाहूया BA भाग 1च्या सेमिस्टर 2 साठी मराठी भाषेसाठी कोणतं पुस्तक लावलं आहे, तर भाषा विवेक भाग 2. मित्रांनो, भाषा विवेक भाग 1 आपण सेमिस्टर 1 साठी अभ्यासलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण परीक्षासुद्धा दिलेली आहे. त्या यशासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज पाहूया आपण भाषा विवेक भाग 2 सेमिस्टर 2 साठी मराठी भाषेसाठी लावलेलं पुस्तक. मित्रांनो, या भाषा विवेक भाग 2 मध्ये 6 प्रकरणं आहेत. त्यापैकी पहिलं प्रकरण अत्यंत सोपं प्रकरण आहे आणि भाषा ही विकास पावली पाहिजे, भाषेची समृद्धी झाली पाहिजे, यासाठी अत्यंत उचित विचार मांडले आहे श्रीम माटे यांनी. त्या लेखाचं नाव आहे भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी. दुसरं प्रकरण आहे मित्रांनो, भाषा संरक्षणाची सामूहिक जबाबदारी, डॉक्टर गणेश देवी. तिसरं प्रकरण आहे मराठीचे संवर्धन आणि माहिती तंत्रज्ञान, विवेक सावंत यांचं. चौथं प्रकरण आहे डॉक्टर केशव सखाराम देशमुख यांनी लिहिलेलं गाव संस्कृती आणि बोलीची समृद्धी. त्यानंतर श्रीपाद अपराजित यांचं 5वं प्रकरण येते मराठी भाषा काल आणि आज. डॉक्टर अरुण कृष्णा शिंदे यांनी मराठी भाषेपुढील आव्हाने हे 6व्या प्रकरणामध्ये मांडलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला केवळ 6च प्रकरणं अभ्यासायची आहे आणि या 6 प्रकरणावरचे प्रश्नही आपल्या पुढ्यामध्ये मी ठेवतो आहे. मित्रांनो, या भाषा विवेक भाग 2चं परीक्षा पॅटर्न कसं आहे, तर तुम्हाला 100 मार्कसाठी भाषा विवेक भाग 2 हा अभ्यासायचा आहे. आता 100 मार्कपैकी 60 मार्क हे विद्यापीठ परीक्षा घेईल 60 मार्कची, आणि 40 मार्क हे तुम्हाला महाविद्यालयीन स्तरावर मिळवायचे आहेत. 40 मार्कमध्ये काय आहे, तर अंतर्गत मूल्यमापन आहे, असाइनमेंट आहे. तुम्हाला 20 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न महाविद्यालयाला सोडवून द्यायचे आहे आणि 20 मार्कचं असाइनमेंट महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख, मराठी विषयाचा प्राध्यापक आपल्याला एक विषय देईल, त्या विषयावर आपल्याला त्यांना लिहून द्यायचं आहे. त्याचे 20 मार्क आणि 20 मार्कचं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुमचे घेतले जाईल. हे झालं मित्रांनो 40 मार्कचं महाविद्यालयीन स्तरावर. आता 60 मार्कची विद्यापीठ तुमची परीक्षा घेणार आहे. आता 60 मार्कमध्ये काय येते, तर परीक्षा पॅटर्न अत्यंत सोपा आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या की जे तुमचे सेकंड इयर फायनलचे विद्यार्थी आहे, मित्र आहे, त्यांना 80 मार्कसाठी 3 तास होते. म्हणजे 80 मार्कचा पेपर सोडवायसाठी 3 तास त्यांना दिले गेले होते. पण तेच तुम्हाला फक्त 60 मार्क सोडवण्यासाठी, 60 मार्कचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हालासुद्धा 3 तास दिले गेले आहे. म्हणजेच मार्क कमी आहे पण वेळ जास्त दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला अत्यंत आरामाने, चांगल्या पद्धतीने, सविस्तर अशा पद्धतीने प्रश्न सोडवता येते आणि अधिकाधिक मार्क तुम्हाला घेता येते. मार्क घेण्यासाठी ही परीक्षा पद्धती अत्यंत उपयुक्त आणि चांगली आहे. आता दुसरं पाहूया आपण की या परीक्षा पद्धतीमध्ये, या पेपरमध्ये 60 मार्कचे तुम्हाला प्रश्न कसे येणार आहे, तर मग लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 12 मार्कचा एक प्रश्न असे 4 दीर्घोत्तरी प्रश्न येणार आहे. 12 मार्कचा एक प्रश्न असे 4 दीर्घोत्तरी प्रश्न. आणि एक लक्षात घ्या, या 4ही दीर्घोत्तरी प्रश्नांना प्रत्येक प्रश्नाला एक अधिकचा ऑर भेटणार आहे. वरचा किंवा खालचा दोनपैकी कोणतेही तुम्ही सोडू शकता. म्हणजे तुम्हाला एकूण 8 प्रश्न येतील. 8 पैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. एक प्रश्न हा 12 गुणांचा आणि 4 प्रश्न 12×4 48, म्हणजे 48 गुणांचे 4 प्रश्न. फक्त 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. ठीक आहे मित्रांनो. आता यामध्ये लघुत्तरी 2 प्रश्न येणार आहे, जे की प्रत्येक लघुत्तरी प्रश्नाला 6 गुण राहणार आहेत. 6 गुणांचे 2 प्रश्न, यालाही तुम्हाला ऑरमध्ये प्रश्न मिळतील. 6 गुणांचे 2 प्रश्न म्हणजे 6×2 12, 12 गुणांचे लघुत्तरी आणि 48 गुणांचे दीर्घोत्तरी. 48 + 12 म्हणजे 60 झाला. तुमचा परीक्षेचा सिलेबस झाला. एवढेच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न लिहायचे आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की परीक्षा पद्धती किंवा पेपर सोडवणं अत्यंत सोपं आहे. आता मित्रांनो,
आपण भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी या पहिल्या प्रकरणावर संभावित प्रश्न काय येऊ शकते, तर आपण ते पाहूया. त्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न असा येऊ शकतो, भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी या लेखातील भाषाविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. किंवा मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो, श्री म माटे यांच्या भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी या लेखाचा सारांश तुमच्या शब्दात लिहा. किंवा मित्रांनो तिसरा प्रश्न यावर असाही येऊ शकतो, समाजातील विविध व्यवसायांशी संबंधित शब्दांनी मराठी भाषा समृद्ध कशी केली आहे ते सोदाहरण स्पष्ट करा. हे तीनही प्रश्न तुम्हाला पहिल्या प्रकरणामध्ये भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी यामध्ये सापडतील. आणि लघुत्तरी एक प्रश्न येऊ शकतो, भाषाभिवृद्धीकडे सामाजिक दृष्टीने पाहिले पाहिजे, हे मत तुमच्या शब्दामध्ये समजावून सांगा, असाही प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी आणि एकूणच यामधले सर्वच प्रकरणांवर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेले आहे. या व्हिडिओमध्ये त्या प्रकरणाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तुम्हाला ते ऐकायचं आहे आणि ऐकून मनामध्ये ठेवायचं आहे, तशाच पद्धतीने तिथे लिहायचं आहे. तुमचा प्रश्न तयार होईल. मित्रांनो दुसरं प्रकरण आहे भाषा संरक्षणाची सामूहिक जबाबदारी. या प्रकरणावर कोणते प्रश्न येऊ शकतात, तर यामध्ये पहिला प्रश्न दीर्घोत्तरी असा येऊ शकतो की भाषांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्याला कसे प्रयत्न करावे लागतील असे डॉक्टर गणेश देवी यांना वाटते. किंवा दुसरा प्रश्न असा येऊ शकतो, भाषा संरक्षणाची सामूहिक जबाबदारी या लेखाच्या आधारे गणेश देवी यांचा भाषा विचार थोडक्यात समजून सांगा. किंवा मित्रांनो आणखी एक तिसरा प्रश्न असा येऊ शकतो, 10,000 वर्षापूर्वीची भाषांची जी स्थिती होती ती आता पुन्हा झाली आहे, या विधानाची चर्चा करा. किंवा एक चौथा छोटासा प्रश्न येऊ शकतो पण दीर्घोत्तरी, भारतीय भाषांची सध्या स्थिती काय आहे हे थोडक्यात विशद करा. मित्रांनो यावर लघुत्तरी प्रश्न काही विचारू शकतात, भाषा संरक्षणाची जबाबदारी सामूहिक कशी आहे ते समजावून सांगा. किंवा भारतातील भाषिक रासाचे स्वरूप थोडक्यामध्ये विशद करा. हे दोन प्रश्न तुम्हाला येऊ शकते. मित्रांनो यामधलं तिसरं प्रकरण आहे मराठीचे संवर्धन आणि माहिती तंत्रज्ञान. यामध्ये पहिला प्रश्न दीर्घोत्तरी तो आपल्याला असा विचारू शकतो की संगणक आणि मोबाईलवरील मराठी भाषेचा वापर सुलभ होण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत ते समजावून सांगा. दुसरा प्रश्न येऊ शकतो, संगणकावर मराठी भाषेत लेखन करताना कोणत्या अडचणी येतात ते अगदी सविस्तर लिहा. किंवा मित्रांनो तिसरा प्रश्न, मराठी भाषेच्या समृद्धीसाठी कोणत्या ॲप्सची किंवा आणि संकेतस्थळांची निर्मिती केली पाहिजे, असाही प्रश्न येऊ शकतो. मराठी भाषेला तंत्रज्ञानाचा टच देण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी हे प्रकरण अत्यंत उपयोगी आहे. मित्रांनो लघुत्तरी प्रश्न यावर असे विचारू शकतात, माहिती तंत्रज्ञान आणि मराठी भाषा या विषयावर टिपण तयार करा. किंवा मानकीकरण आणि मराठीकरण विषयावर टिपण तयार करा. असे दोन प्रश्न यावर येऊ शकते. मित्रांनो चौथ्या प्रकरण आहे त्याचं नाव आहे गाव संस्कृती आणि बोलीची समृद्धी. डॉक्टर केशव सखाराम देशमुख यांनी लिहिलेलं आहे. या प्रकरणावर पहिला दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतो, गाव संस्कृतीने बोलीचे संरक्षण आणि संवर्धन केले आहे, या मताची साधक बाधक म्हणजे उलटसुलट चर्चा करा. किंवा दुसरा प्रश्न येऊ शकतो, गाव संस्कृती आणि बोलींची समृद्धी या लेखाचा सारांश तुमच्या शब्दात लिहा. यावर मित्रांनो काही लघुत्तरी प्रश्न आपण काढले आहेत. शेती आणि बोली या विषयावर टिपण तयार करा. किंवा ग्रामसंस्कृती आणि बोली यांचे नाते कसे असते ते उदाहरणासह विशद करा. किंवा सणावारांचे बोलीतील उल्लेख या विषयावर टिपण तयार करा. हा लघुत्तरी प्रश्न आपल्याला येऊ शकतो. मित्रांनो पाचवं प्रकरण आहे मराठी भाषा काल आणि आज. मराठी भाषा काल आणि आज, जे की श्रीपाद अपराजित यांनी लिहिलेलं आहे. याचा दीर्घोत्तरी प्रश्न असा येऊ शकतो. मित्रांनो
मराठीच्या ऐतिहासिक वैभवाचा आढावा घेऊन वर्तमानातील या भाषेची परिस्थिती कशी आहे ते विशद करा. किंवा भाषांच्या जागतिक स्थितीचा आढावा घ्या. किंवा मराठी भाषेसमोरील आव्हानांची वस्तुस्थिती श्रीपाद अपराजित यांनी कशी विशद केली ते लिहा. यावर लघुत्तरी काही प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. मराठी भाषेची माधुर्य वृत्ती टिकविण्यासाठी काय केले पाहिजे असे श्रीपाद अपराजित यांना वाटते. किंवा महाराष्ट्र ही लोककलांची खाण आहे या विधानाची चर्चा करा. किंवा आंतरभारतीचे महत्त्व विशद करा असाही प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो, शेवटचं प्रकरण आपल्याला आहे 6वं प्रकरण, मराठी भाषेपुढील आव्हाने, जे की डॉक्टर अरुण कृष्णा शिंदे यांनी ते लेखन केलेलं आहे. यावरचे दीर्घोत्तरी प्रश्न आपण पाहूया. अरुण कृष्णा शिंदे यांच्या लेखाच्या आधारे मराठी भाषेसमोर असणाऱ्या आव्हानांची चर्चा करा. किंवा गेल्या 60 वर्षात ज्ञानभाषा म्हणून मराठीच्या विकासाचे प्रयत्न गांभीर्याने झालेले नाहीत या अरुण शिंदे यांच्या विधानाची साधक बाधक चर्चा करा. मित्रांनो, यावर काही लघुत्तरी प्रश्न पाहूया. मराठी भाषेसमोर इंग्रजी भाषेचे आव्हान कशा प्रकारचे आहे ते अगदी तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. किंवा महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठी भाषा असली पाहिजे या विधानाची चर्चा करा.